माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता अर्णवची खूप इम्पॉर्टंट अशी मीटिंग असते, ती सुद्धा दिल्लीच्या क्लायंटसोबत, आणि ती मीटिंग ऑनलाईन असणार असते. त्यामुळे शिर्के सगळी तयारी करत असतात. तेवढ्यातच ईश्वरी ही त्याच्यासाठी कॉफी वगैरे घेऊन येते. ईश्वरी ती कॉफी तिथेच ठेवते. मग आता ईश्वरी अर्णवला ऑल द बेस्ट करत असते. अर्णवही म्हणत असतो की थँक्यू, आणि मला एक सांग, ताईचं काय झालं? ताई या मीटिंगला जॉईन होणार आहे का? त्यावर ईश्वरीच्या लक्षात येतं की अंजली आपल्याला काय काय बोलली होती. त्यानंतर ईश्वरी ही आता अर्णवला सांगू लागते की हो, ताई या मीटिंगला जॉईन होणार आहेत. मग अर्णवही खुश असतो की निदान ताई तरी या मीटिंगला जॉईन होणार आहे म्हणून. मग आता इकडे शिर्के म्हणत असतात की मीटिंग सुरू होणार आहे 2 मिनिटातच. मग अर्णव हा तिला ओके असं म्हणतच तिला आता तिकडनं जायला सांगत असतो. तर ईश्वरी जात असतानाच ईश्वरीचा पदर जो आहे ना, तो खुर्चीमध्ये अडकलेला असतो. ईश्वरी साडी साडी असं म्हणत असते. तर अर्णव म्हणतो की व्हॉट, आता काय साडी? आता साडीचं मध्येच काय? पण आता ईश्वरीला म्हणायचं असतं की माझा साडीचा पदर अडकला आहे, पण तिला ते बोलताच येत नाही, कारण शिर्के आता म्हणतात की चला मीटिंग सुरुवात करायची आहे. त्याबरोबर ईश्वरी समोर उभी असते. तर ईश्वरी समोर उभी असतानाच अर्णव जो आहे तो मात्र आता ईश्वरीला खाली झुकवतो, जेणेकरून ईश्वरी त्या मीटिंगमध्ये दिसायला नको. ईश्वरी आता मीटिंगमध्ये दिसायला नको म्हणून अर्णवची खूप जास्त घाई सुरू असते. तर इथे आता अर्णव पीपीटी द्यायला सुरुवात करत असतो, पण पीपीटी काही केलं दिसतच नसते. पीपीटी दिसत नसल्यामुळे आता खूपच जास्त वाट लागत असते, कारण ऐन वेळेला पीपीटी दिसत नसल्यामुळे खूपच प्रॉब्लेम्स येत असतात, आणि त्यामुळे आता या सगळ्यालाच अर्णवला सामोरं जावं लागत असतं. त्यातच अर्णवच्या लॅपटॉपच्या समोर कॉफीचा मगही असतो. अर्णवला आता क्लायंट विचारत असतात की काय झालं, तुम्ही अजूनही पीपीटी का देत नाही आहात? त्याच वेळेला आता अर्णव जो आहे तो म्हणत असतो की 1 मिनटं, मी पीपीटी देतच आहे, आणि असं बोलून तो आता पीपीटी शोधायचा प्रयत्न करत असतो. पण शिर्के नाही, तो म्हणतो की व्हॉट, पीपीटी कुठे गेली? आणि असं बोलून तो आता चिडत असतो. दुसरीकडे या मीटिंगमध्ये अंजलीसुद्धा अटेंड झालेली असते. अंजली हे सगळं बघत असते. तर ईश्वरी ही मात्र खाली असते. अर्णव म्हणत असतो की काय करायचं, हे सगळीकडनंच माझीच वाट लागली. मग दुसरीकडे आता ईश्वरी म्हणत असते की सर मग आता ईश्वरीलाही तिथून बाहेर पडायचं असतं, कारण मीटिंग संपेपर्यंत थोडी ना ती अशी खालीच बसून राहणार आहे, आणि म्हणूनच ती आता स्वतः हालचाल करत असते. आणि जेव्हा ही हालचाल करत असते ना ती, तेव्हा मात्र आता शिर्के तर आता पाहतच राहतात, कारण इथे एक मोठा प्रसंग घडलेला असतो. ईश्वरीने जो कॉफीचा मग समोर ठेवलेला असतो ना, तो कॉफीचा मगच जोरात आता उडालेला असतो, आणि त्यामुळे आता अर्णवच्या अंगावर काही डाग पडतात, जे कॉफीचे असतात. मग आता ईश्वरी अर्णवला समजवायचा प्रयत्न करत असते. अर्णवला सांगू पाहत असते की अर्णव सर प्लीज ऐकून घ्या, पण आता अर्णव ऐकायला तयार नसतो. अर्णव म्हणतो की तुला कळतंय का, आता माझी मीटिंग आहे, आणि या मीटिंगमध्ये मी काय असं बसायचं आहे का? असंही आता तो ओरडू लागतो. त्याच वेळेला ईश्वरी म्हणत असते की मला कळतंय, पण थांबा. त्याच वेळेला आता अर्णवला ते क्लायंट म्हणत असतात की काय झालं, तुम्ही अजूनही आम्हाला का दाखवलं नाही आहे प्रेझेंटेशन? पीपीटी ओपन करा, लवकर दाखवा प्रेझेंटेशन, वेळ संपत चालली आहे, असं देखील आता म्हटलं जातं. इकडे मात्र अर्णवने कॅमेरा ऑफ केलेला असतो, आणि त्यामुळेच ना इकडे ईश्वरी अर्णवसोबत बोलत असते. अर्णवला म्हणत असते पीपीटी सापडत नाही ना, 1 मिनटं थांबा, मी तुमची मदत करते. आणि असं बोलून ईश्वरी आता जो कॅमेरा ऑफ केलेला असतो तो ऑन करत कॅमेऱ्याच्या समोर येत आता ती आपलं प्रेझेंटेशन देऊ लागते. जेव्हा ती तिचं प्रेझेंटेशन देत असते ना, तेव्हा ती सगळ्या क्लायंटना आधी नमस्कार करते. त्याच वेळेला अर्णव तिच्याकडे पाहतच राहतो. क्लायंटही आता ईश्वरीची ओळख करून घेतात. मग आता ईश्वरी त्या क्लायंटना सांगत असते की आपण आपल्या नवीन स्ट्रेनबद्दल बोलतोय, IT स्ट्रेन. आता आपल्याला मी एक लाईव्ह डेमो देतो. आता ईश्वरी अर्णवच्या कपड्याला लागलेले ते डाग लाईव्ह डेमोनेच त्यांना काढून दाखवते, म्हणजे ते फॅब्रिक किती चांगलं आहे याबद्दलचं तिला आता या सगळ्यात सांगायचं असतं. ईश्वरी पाण्यामध्ये एक कपडा भिजवते, आणि त्यानंतर आता त्या कपड्यानेच अर्णवच्या शर्टवर लागलेले डाग, ते कॉफीचे डाग जे आहेत ते आता ती काढून दाखते. आणि मग आता ती म्हणत असते हे आहे सात्विक फॅशनच्या IT फॅब्रिकचं कमाल, आणि मग तुम्हाला आवडले का हे फॅब्रिक? मग बघा, ज्याच्यामध्ये डागही जातात आणि नातीही जपली जातात, अशी सुंदरशी टॅगलाईनसुद्धा तिने तयार केलेली असते. सगळे क्लायंट जे आहे ते तर पाहतच राहतात. इकडे तर अंजलीला इतका राग येत असतो ना की ईश्वरी हे सगळं पुढे करून करते, यासाठी ती खूपच जास्त चिडलेली असते. पण आता
इकडे ईश्वरीने ज्या पद्धतीने सगळ्या काही गोष्टी सांगितलेल्या असतात त्यामध्ये ईश्वरी अर्णवच्या कांद्यावर वगैरे सुद्धा हात ठेवते. मग आता इकडे क्लायंट काही बोलणार तेच अर्णव पुन्हा एकदा कॅमेरा ऑफ करतो आणि ईश्वरीवर भडकतो. ईश्वरीला म्हणत असतो की तुझं काय चाललंय, तू काय करतेस, तुला तरी कळतंय का, असं बोलून तो तिच्यावर चिडलेला असतो. ईश्वरी म्हणत असते की मी काय केलंय चुकीचं, मी बरोबर तर केलं आहे ना सगळं, काय गडबड झाली आहे का माझ्याकडनं, असंही विचारलं जातं. गडबड तर खूप मोठी झाली आहे, तुला कळतंय का, प्रत्येक वेळेला हे असं करणं योग्य आहे का, तुला काय वाटतं असं सगळं काही केलं की प्रत्येक वेळेला इथंच असं नाही आहे ईश्वरी, तुला कळतंय का या सगळ्यामुळे माझं रेप्युटेशन किती खराब होतं आहे ते, आता क्लायंट काय म्हणतील याचा विचार जरी तू केला आहेस का, मला ना आता टेन्शन आलं आहे. ईश्वरीला अर्णव खूप काही बोलतो त्यामुळे ईश्वरीला काय करावं आणि काय नाही हे समजत नाही. ईश्वरी तिकडनं निघून जाते. ईश्वरीच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं कारण ईश्वरीने ना मनापासून जे काही केलेलं असतं त्यामुळे आता ईश्वरीचं मन जास्त हैराण झालेलं असतं. तिला कळत नसतं की अर्णवला काय बोलावं आणि काय नाही ते, म्हणूनच आता ईश्वरी थोडी नाराज असते. ईश्वरी रडतच खाली आलेली असते. वल्लरी हे सगळं पाहते. वल्लरी विचार करते की कसलं भारी आहे हे, म्हणजे या दोघांमध्ये बहुतेक वाद झाले आहेत आणि म्हणूनच तर या दोघांमध्ये वाद झालेले असताना ही अशी रडत खाली आलेली आहे. दुसरीकडे आता जे क्लायंट असतात ना त्यांना मात्र ईश्वरीने दिलेलं लाईव्ह प्रेझेंटेशन खूप जास्त आवडलेलं असतं आणि ते आता अर्णवचं कौतुक करत असतात आणि ते म्हणत असतात की तुमच्याकडे PPT नसला म्हणून काय झालं, पण तुमच्या वाईफने जे प्रेझेंटेशन दिलं आहे ना त्यामुळे तुम्हाला आम्ही ही डील देत आहोत आणि ही डील आपली पक्की आहे, कारण तुमच्या वाईफने लाईव्ह डेमो करून आम्हाला सगळं दाखवलं, त्यामुळे फॅब्रिकबद्दलही कळलं. या सगळ्या गोष्टी आम्हाला PPTवर जितक्या कळल्या नसत्याना तेवढ्या लाईव्ह डेमोवर कळल्या आणि असं बोलूनच ना ते मात्र आता ईश्वरीचं कौतुक करत असतात. मग आता अर्णवलाही कळतं की आपण ईश्वरीला रागारागात खूप काही बोललो. बिचारीला इतकं तो बोलला होता ना की तिच्या डोळ्यात ना अक्षरशः पाणी येत होतं, ती रडत होती आणि ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा आता अर्णवला समजतात तेव्हा मात्र आता अर्णव जो आहे तो मात्र म्हणत असतो की थँक्यू, पण अंजलीला या गोष्टी पटलेल्या नसतात की ईश्वरीचं या फालतू ह्याच्यामुळे ही डील मिळाली आहे करून. मग आता ईश्वरीचा उदो होणार हे सुद्धा अंजलीला माहिती असतं म्हणून ती तोंड पाडूनच असते. अंजली जेव्हा तोंड पाडून असते ना तेव्हा मात्र आता इकडे अर्णव जो आहे तो मात्र खूप जास्त खुश झालेला असतो, कारण त्यांना आता एक मोठं डील ईश्वरीमुळे मिळालेलं असतं, त्यामुळे तो खूप जास्त खुश असतो. इकडे आता हे डील मिळाल्यामुळे अर्णव खुश असतो, पण या सगळ्यामध्ये तुम्हाला अंजली मॅडम काही बोलायचं आहे का असं देखील क्लायंट बोलतात. पण इकडे अंजली म्हणत असते की काहीच नाही, नथिंग स्पेशल. मग आता जशी डील कंप्लीट होते, ती मीटिंग संपते, तसं मात्र आता अंजली लॅपटॉप वगैरे जोरात बंद करते आणि ती फाईलही त्या लॅपटॉपवर फेकून देते आणि चिडचिड करू लागते. इकडे आता अर्णव ईश्वरीमुळे खूप जास्त खुश झालेला असतो, कारण त्याला पुन्हा एकदा ईश्वरीमुळे एवढं मोठं प्रेझेंटेशन करूनही मस्त असं जे डील आहे ते मिळालेलं असतं. तेवढं तर शिर्के खाली येतात, म्हणजे मीटिंग संपलेली असते ना म्हणून. मग आता शिर्के ईश्वरीकडे बघतात आणि मॅडम असं बोलूनच आता कॉंग्रॅच्युलेशन्स असं म्हणतात. त्यावर आता ईश्वरी म्हणते की हे कशासाठी. तेवढ्यातच अर्णव मागे आलेला असतो, तर अर्णवला आता म्हणायचं असतं की मी सगळं काही सांगतो, म्हणूनच आता अर्णव शांत बसतो आणि ईश्वरीकडे जातो. ईश्वरीला म्हणत असतो की तुझ्यामुळे आज आपल्याला ही डील मिळाली आहे. हे ऐकल्यानंतर ईश्वरी खूप जास्त खुश होते. ईश्वरी जेव्हा खुश होते ना तेव्हा अर्णवलाही आनंद वाटतो. मग आता अर्णवला ईश्वरीसोबत अजून काही बोलायचं असतं. मग शिर्के तिथे उभे असतात, तर अर्णव डोळ्याने इशारा करूनच शिर्केला तिथून जायला सांगतो. शिर्के जसे तिकडनं जातात ना तेव्हा मात्र आता अर्णव ईश्वरीला सॉरी असं म्हणतो. मगाशी मी खूप काही तुला बोलून गेलो, पण मला असं वाटलं की ही मीटिंग नंतर त्या लोकांना आवडेल की नाही आणि त्यासाठी मी तुझ्यासोबत असं वागलो. खरंच मी मनापासून तुला सॉरी बोलतो, माझा तसा उद्देश काही नव्हता. मग ईश्वरी म्हणते इतकं काहीच नाही, चालतं आपल्यामध्ये, इतकं तर चालतंच. मग आता ईश्वरी अर्णवला म्हणत असते की द्या तुमचा कॉफीचा मग, तुमची कॉफी थंड झाली असेल. मग असं बोलून कॉफीचा मग ती हातात घेते आणि मग काय अर्णवच्या अंगावर थोडा कॉफीचे शिंतोडे उडवते. मग आता अर्णव म्हणतो व्हॉट, हे काय करतेस
सिंदूर. त्यावर ईश्वरी म्हणते आपल्या IT फॅब्रिकची कमाल जी आहे. आणि आता अर्णवने एक मोठा प्रसंग केलेला असतो, तो म्हणजे ना अर्णवने या फॅब्रिकचं नावसुद्धा ईश्वरीच ठेवलेलं असतं. त्यामुळे अंजलीची जास्त जलस झालेली असते. इकडे आता अंजली बसलेली असतानाच वल्लरी तिला ज्यूस घेऊन येते. वल्लरी तिला आता म्हणत असते की काय झालंय अंजली, तू काही टेन्शनमध्ये आहेस का? त्यावर अंजली म्हणते की काय व्हायचं राहिलंय का? या चिंटूने खरंच कंपनीचं नुकसान करायचंच ठरवलं आहे बहुतेक. मग वल्लरी विचारते की काय झालं आहे, शांतपणाने मला सांग. मग आता त्या मीटिंगमध्ये घडलेला प्रसंग इथे आता अंजली वल्लरीला सांगत असते. मग ह्या मीटिंगची तयारी आधीपासून अर्णवला करता आली नाही का? 1 महिन्याआधीच समजलं होतं की आजच्या दिवशी मीटिंग आहे. मग एवढी घाई गडबड, आणि जर त्याच्याकडे काही प्रेझेंटेशनच कसं काही रेडी नव्हतं, असंही आता वल्लरी म्हणते. त्यावर मात्र अंजली म्हणत असते म्हणजे या प्रेझेंटेशनबद्दल 1 महिन्या आधीपासून माहिती होतं? हो, या प्रेझेंटेशनचं 1 महिन्याआधीच सगळं कॅल्क्युलेशन झालेलं होतं. मग ह्या गोष्टी मला का नाही सांगितल्या गेल्या, ही आता अंजली विचार करत असते. अंजलीच्या डोक्यामध्ये सतत तेच विचार सुरू असतात की तिला या गोष्टी सांगायला हव्या होत्या, पण ह्या गोष्टी तिला सांगितल्या गेलेल्या नसतात. त्यामुळे ती खूपच जास्त चिडलेली असते. तर इकडे मात्र आता अंजली म्हणत असते की या सगळ्या गोष्टी मला आधी सांगितल्याच नाही, त्यामुळे ना मला या सगळ्या गोष्टींचं खूप जास्त वाईट वाटलेलं आहे. अंजली आता अशी बसलेली असतानाच मुद्दामून ना तिचे कान भरायचं काम ना इकडे मात्र वल्लरी एकदम चोखपणे करत असते. वल्लरीला अजून काय हवं असतं? वल्लरीला हेच तर हवं असतं की अंजली आणि त्याचसोबत ईश्वरीमध्ये भांडणं लावायची, आणि ते काम मात्र तिचं एकदम जोरदार सुरू असतं. इकडे आता अंजली संतापलेली असते, तापलेली असते. तिला असं होत असतं की कधी कधी हे सगळं काही अर्णवला जाऊन बोलते. दुसरीकडे राकेश हा मोबाईल घेऊन बसलेला असताना राकेशला अचानक डोळ्यासमोर एक रील येते. राकेश मग आता तीच रील बघत असतो. राकेश रील बघत असतानाच त्याला एक गोष्ट कळते, ती म्हणजे अर्णवला ईश्वरीमुळे खूप मोठं असं आता डील मिळालेली आहे. गोष्ट कळल्यानंतर राकेश आता म्हणतो की चला, हीच ती वेळ आहे, याच त्या वेळेमध्ये संधीचं सोनं करायला हवं, या दोघांमध्ये भांडणं लावायला हवीत. आणि म्हणूनच आता त्या दोघांमध्ये भांडणं लावण्यासाठी तो तत्परतेने तयार असतो. अंजलीला तो कॉल करतो. बोलताना आधी नॉर्मल बोलत असतो आणि म्हणतो की अगं बायको, मी सहज म्हणून फोन केला, सगळं ठीक तर आहे ना, ओके तर आहे ना, काही गडबड तर नाही ना, असं बोलूनच तो म्हणत असतो. त्याच वेळेला तू गोळ्या खातेस ना वेळेवर? मग मी गोळ्या खाते, पण आता घडलेला सगळा प्रसंग तो सांगू लागतो. मला ना चिंटूचा कधी कधी राग येतो, आज पण त्याने तसंच केलं. तर ईश्वरीला इतकं पाठीशी घालतोय ना तो. त्यावर मात्र राकेश म्हणतो की तुला आता एक गोष्ट सांगू का, तुला राग तर येणार नाही ना? त्यावर मात्र आता अंजली म्हणते की सांगा ना, काय बोलायचं आहे तुम्हाला? त्याच वेळेला अंजलीला राकेश मुद्दामून कान भरत आता म्हणू लागतो की अंजली, तुला वाटेल की मी तुझे कान भरतोय, पण तुला जे काही सांगतोय ना ते खूप महत्त्वाचं सांगतोय, नीट ऐक. कारण या घरात आहे ना, तू जर बोललीच नाही ना तर तुला महत्त्व नाही आहे. कारण या कंपनीसाठी तू स्वतः जास्त मेहनत घेतलेली आहेस, हे तुलासुद्धा माहिती आहे. आणि जर आता ह्या कंपनीचे सगळे काही गोष्टी ज्या आहेत त्या अर्णव आणि ईश्वरीच बघत राहिल्या ना, तर तू बाळाचा विचार कर. मला माझं काही नको आहे, पण तू बाळाचा विचार करून चल. या सगळ्याचं नुकसान तुझ्यावर किती होणार आहे हाही विचार करून चाल, असंही आता मुद्दामून तो तिला बोलत असतो. जेव्हा आता या सगळ्या गोष्टी तो तिला बोलतो ना, तेव्हा मात्र आता इकडे या सगळ्या गोष्टी पटत असतात. इथे असणाऱ्या या अंजलीचे कान भरायचं काम एकदम चोखपणेच ना आता राकेशचं सुरू असतं. राकेश म्हणत असतो की बघ, तू बाळाचा विचार करून हे कर, कारण या सगळ्यामध्ये अर्णवने तुलासुद्धा सामील करून घ्यायला हवं. तुलासुद्धा त्याने बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या सांगायला हव्या, पण तुला या गोष्टी तो सांगत नाही. याचा अर्थ तुझ्यापासून किती गोष्टी लपवल्या जात आहेत, याचा उपयोग करून घे, याचा विचार करून घे, असं देखील आता सांगितलं जातं. अशा जेव्हा सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात तेव्हा मात्र आता भयंकर असा धक्का जो काही आहे तो अंजलीला बसतो. मग अंजली ही विचार करते की नाही, कुठेतरी चुकत आहे. मग दुसरीकडे मात्र राकेश आणि त्यासोबत ती मुलगी रिया, दोघंही जण मस्तपैकी आता एकत्र बसलेली असतात. रिया आता राकेशला म्हणत असते की मला ना तुझा सहवास असाच हवा असं वाटतो, कधीही तुला सोडून जाऊ नये असं वाटतं. आपण एक काम करूया का, उद्याच लगेच आपण इकडे लग्न करायचं का, असंही आता
ते विचारत असते. आणि त्याच वेळेला आता राकेश म्हणत असतो की एवढी घाई काय आहे लग्नाची. पण आता ती त्याला म्हणते की इथे जवळपास एक मंदिर आहे, तिथे जाऊन आपण लग्न करूया. नाही, आपण लग्न करायचं पण इतक्यात नाही, थांब ना थोडं, का काही प्रॉब्लेम आहे का, मी बोलू का तुझ्या ताईसोबत, दे मला फोन लावून, असंही ती आता राकेशला म्हणत असते. राकेश म्हणतो ताईचा प्रश्न नाही आहे डार्लिंग, ऐकून घे ना. आता बघ, तू एवढी महत्त्वाची, तू मोठी आहेस माझ्यापाशी, आणि तुझं लग्न हे असं साधं आणि सोपं, त्यापेक्षा ना आपण एक काम करूया, आपण लग्न खूप जास्त धूमधडाक्यात करूया, माझ्या ताईची डिलिव्हरी होऊन जाऊ दे, असंही तो आता तिला म्हणत असतो. पण त्याला थोडी ना लग्न करायचं असतं, तो उगाचच तिला आता बोलत असतो, कारण त्याला फक्त पैशाशी मतलब असतं. तो आता तिला असं कसं बसं समजावतो आणि तीही आता या सगळ्यासाठी तयार होते. ती जेव्हा या सगळ्यासाठी तयार होते तेव्हा मात्र आता राकेश तिला समजावतो आणि म्हणत असतो की तू काळजी करू नको, मी तुझी साथ सोडून कुठेही जाणार नाही. पण आता त्याला कळलेलं असतं की ही आता आपल्या जर जास्त जवळ येत चाललेली आहे, मग आपल्याला काही ना काही तर करावंच लागेल, असा विचारच ना त्याच्या डोक्यामध्ये आता सुरू असतो. आणि मग काय, त्याने ठरवलेलं असतं की आता काही झालं तरी ह्याचा निशाणा तर आपण साधायला हवा, या मुलीचा काटा काढायचं, असं लवकरात लवकर त्याचं हे ठरत असतं. नसतो, एकटाच हसत असतो, कारण आहे ना त्याला खूपच जास्त आनंद होत असतो. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळत असतं की राकेश तर आता या रियाला कसं कसं उल्लू बनवतो, पण आता इकडे ईश्वरीचंच कौतुक करत सगळीजणं घरातली बसलेली असतात. कारण शेवटी ईश्वरीने जे काही केलेलं आहे ते एकदमच भारी होतं, त्यामुळे अर्णवचं खूप मोठा फायदा झालेला होता. सगळीजणं ईश्वरीचं कौतुक करत होते, पण या सगळ्याचा राग ना खूपच जास्त इथे असणाऱ्या या अंजलीला येत होता. अंजली शांत होती, सगळ्यांचं बोलणं ऐकत होती, आणि जेव्हा ही सगळ्यांचं बोलणं ऐकत होती ना, तेव्हा मात्र आता वल्लरीही म्हणते की एवढंही हुरळून जायची गरज नाही आहे, पण आता खरंच ईश्वरीमुळेच हे आपल्याला डील मिळाली आहे, हेही आता अर्णव बोलत असतो. त्यातच आकाशही ईश्वरीचं कौतुक करत म्हणत असतो की हे तर काहीच नाही, मला तर ना आपल्या मॅनेजरने सांगितलेलं आहे, मॅनेजमेंट टीम मॅनेज करतो त्या माणसानं, की त्यानेही सांगितले की तू राजश्री यांना आमच्या इथे पण पाठवून द्या, कारण त्यांच्या आयडिया खूपच भन्नाट असतात. मग ह्या गोष्टी जेव्हा अर्णवला कळतात ना, तेव्हा मात्र आजीही बोलते की हो हो ईश्वरी, तू तयारीला लाग, काय ना कधीही तुला एवढी मोठी ऑफर येईल ना, काही सांगता येत नाही. ईश्वरीचं कौतुक सुरू असतं. मग आता ईश्वरीही हसत असते, पण त्यावर वल्लरी म्हणते की इतकं हुरळून जायची गरज नाही आहे, कारण आहे ना हिचं नाटक आम्हाला माहिती आहे, असंही आता म्हटलं जातं. मग दुसरीकडे मात्र अर्णव म्हणत असतो की काही नाही, नाटक वगैरे काही नाही, जे काही रिअल आहे तेच बोललं जाते. उलट आहे ना हे सगळं काही झालं आहे ना, त्यामुळे तर निदान आपल्याला एवढी मोठी अपॉर्च्युनिटी भेटली आहे, हे सगळं काही मिस इंदौरमुळे शक्य झालेलं आहे, असंही आता अर्णव बोलू लागतो. जेव्हा अर्णव या सगळ्या गोष्टी बोलतो तेव्हा अंजलीलाही विचारलं जातं की तुझं काय म्हणणं आहे, तूही सांग ना. मग आता ती आता म्हणत असते की खरं सांगू का, मला ही गोष्ट मुळात पटलेलीच नाही आहे जी काही अर्णवने आज केली आहे. मग आता अर्णव म्हणत असतो की काय झाले ताई. मग अर्णवला आता डायरेक्टच अंजली बोलत असते की आपल्या राजश्री कंपनीचा म्हणजे सात्विक फॅशनचा जो काही बिझनेस आहे तो 1200 कोटी टर्नओव्हरचा आहे, आणि त्यामध्ये तो ही नळावरची भांडणं जी असतात ना, ती मध्ये आणून तो बिझनेस पार धुईला मिळवतोय, या शब्दातच आता अंजली बोलत असते. अंजली जेव्हा हे सगळं काही बोलते तेव्हा अर्णवला मनाला लागतं. अर्णव म्हणत असतो की ताई तू हे सगळं काय बोलतेस. त्यावर मात्र अंजली म्हणते की मी काय चुकीचं बोलते, जे खरं आहे जे योग्य आहे तेच मी बोलते. आजही बघितलं मी, तू एवढ्याशा गोष्टीवर ना तुला PPTसुद्धा तयार करता आलं नाही, आणि ही मध्ये पडून सगळं काही व्यवस्थित वेगळंच सांगून बसली, आणि या सगळ्यामुळे तुला कळतंय का आपल्या कंपनीचं रेप्युटेशन किती खराब होतं आहे. PPT तयार नाही आहे आणि ही लाईव्ह येऊन डेमो देते, कोणीही व्यक्ती येऊन असं कसं करू शकतं. यामध्ये ईश्वरीला सुद्धा टॉर्चर केलं जात असतं. बिचारी ईश्वरी हे सगळं ऐकून घेत असते शांतपणाने, पण ईश्वरीचं मनसुद्धा आता एकदमच बेचैन झालेलं असतं. तिला आता खूप जास्त रडायला येत असतं, पण ती काय करणार, ती शांतच होती. पण दुसरीकडे मात्र अंजलीने जे काही आरोप आता केलेले असतात ना, ते भयंकर असे असतात. ती अशी बोलत असते ना, तेव्हा मात्र अर्णव आपल्या बहिणीलाच म्हणजेच अंजलीला समजवायचा प्रयत्न करत असतो. आणि तू जसं समजतेस तसं काही नाही ताई, प्लीज ऐकून घे, उगाच गैरसमज करून घेऊ नकोस, असंही आता तो म्हणत असतो. पण इकडे मात्र अंजलीला ऐकायचं नसतं. अंजली आपलं मत मांडते आणि तिकडनं निघून जाते. तर
आता अंजली जेव्हा तिकडनं निघून जाते तेव्हा मात्र आता इकडे ईश्वरीलाही वाईट वाटतं. ईश्वरीलाही सगळेजण बोलतात की इतकं मनाला लावून घेऊ नकोस, आणि असं बोलूनच आता तिला रूममध्ये ती जाते. ती जेव्हा रूममध्ये निघून जाते ना, आजीला खूपच जास्त वाईट वाटतं, कारण तीही विचार करते की बिचाऱ्या या ईश्वरीला काय काय म्हणून ऐकून घ्यावं लागते. ईश्वरीची काही चूक नसताना सुद्धा असाही विचार आता मनामध्ये येत असतो. आणि अर्णवला सुद्धा ना ईश्वरीने जे काही केले ते काही चुकीचं केले असं वाटत नसतं, आणि म्हणूनच तो सुद्धा आता ईश्वरीच्या बाजूने असतो. पण आता त्यालाही वाटत असतं की अंजलीशी जाऊन पटकन बोलावं, म्हणूनच तो अंजलीशी बोलायला गेलेला असतो. अंजलीला म्हणत असतो की अंजलीताई, तुझा काहीतरी गैरसमज होतोय, तू आज बाहेर जे काही बोलीस ते चुकीचं होतं. मग आता अंजली म्हणते की तू मला सांगणार आहेस का काय योग्य आणि काय अयोग्य ते? म्हणजे मी तुला जे सांगितलं ते मुळात तुला पटलेलंच नाही आहे. तू कंपनीचा विचार करतोयस का अर्णव? कधीपासून असा विचार करायला लागला आहेस तू? जरा विचार कर की काय होतं आहे ते, आणि तो विचार करूनच पुढचा निर्णय घे. तुला कळतं आहे का तू या सगळ्यामध्ये काय करून बसला आहेस ते? एक कंपनीचं रेप्युटेशन असतं ते सगळं खराब करतो आहेस तू, आणि तुला काय वाटतं मी कंपनीमध्ये लक्ष देत नाही याचा अर्थ मला काही कळत नाही का? मला सगळ्या गोष्टी कळत आहेत. उगाच असता त्या ईश्वरीला जास्त महत्त्व देऊ नको, तिच्यात गुंतू नकोस, असंही आता अंजली अक्षरशः अर्णवला म्हणत असते. त्यावर अर्णव आता अंजलीला म्हणतो की ताई, तू याशी का बदलली आहेस गं? पहिल्यांदा तर तू वेगळीच होतीस, म्हणजे उलट तूच मला सांगायचीस ईश्वरीचं म्हणणं ऐक, ईश्वरी काय बोलते ते बघ, पण आज तर चक्क तू सगळं उलटंच बोलतेस, असं का? असं बोलून आता अर्णवही मुद्दामूनच अंजलीला विचारत असतो. त्यावर अंजली म्हणते, मी तुला बोलायचे पण ते का वेगळ्या कारणासाठी. हे सगळं तू कंपनीमध्ये मिसमॅच करतोय. तुला कळतंय का आपल्या कंपनीचं नाव किती खराब होतं या सगळ्यामध्ये? म्हणून मला ही गोष्ट पटलेली नाही आहे. तुला जर तुझ्या बायकोबद्दलच माझ्यासमोर इथे बोलायचं असेल की तुझी बायकोच परफेक्ट आहे, तर मला तुझं ऐकून घ्यायचं नाही आहे. कारण आता वल्लरीने आणि त्यासोबत राकेशने सुद्धा कान भरलेले असतात ना ह्या अंजलीचे, त्यामुळे तिला ईश्वरी ही चुकीचीच वाटत असते, आणि त्यामुळे ईश्वरीबद्दल ती डायरेक्टली अर्णवला बोलत असते. अर्णव आता ईश्वरीची बाजू मांडायचा प्रयत्न करत असतो. तो म्हणत असतो की जे काही तिने केलं ते बरोबरच होतं, आणि त्यामुळेच तर आपल्याला हे कॉन्ट्रॅक्ट मिळालं आहे. पण ही गोष्ट अंजलीला ऐकून घ्यायची नसते. म्हणजे ईश्वरीचं होणारं कौतुक हे सध्या अंजलीच्या डोळ्यात खूपच असतं, आणि त्यामुळेच अंजली आता डायरेक्टच अर्णवला म्हणू लागते की मला ना तुझं आता काहीच ऐकून घ्यायचं नाही आहे चिंटू. तू जर सारखं सारखं तेच बोलत असशील ना तुझ्या बायकोची बाजू घेऊन, तर मला तुझ्याकडनं काहीच अपेक्षा नाही आहे. आता तू इकडनं गेलास ना तरीही चालेल, असं बोलून ती त्याला आता तिकडनं पाठवून देते. दुसरीकडे आता इकडे राकेश बसलेला असतो, तर रिया त्याच्यासमोर आरशामध्ये उभी असते. तेवढ्यातच राकेशचा फोन वाजतो. राकेशच्या फोनवर मामीचा कॉल आलेला असतो. मामीने आता कॉल केल्याबरोबर लगेच राकेश कॉल रिसीव्ह करतो. राकेश आता म्हणत असतो की हॅलो बोला. त्याचबरोबर रिया आता राकेशवर भडकत असते, आणि ती म्हणत असते की काय सारखा सारखा फोन, इथे आपण 3-4 दिवसासाठी आलो एकमेकांसोबत वेळ घालवायला, आणि तुझं काय सतत फोन फोन चाललं आहे. मग वल्लरीला हे ऐकायला येतं. वल्लरी आता राकेशला म्हणत असते की समाजसेवा करायला त्याच मुलीसोबत गेला आहेत का जिथे मला हॉटेलमध्ये तुम्ही भेटला होतात. त्यावर आता राकेश चिडलेला असतो. राकेश म्हणत असतो की हो मामी, तुम्ही फोन कशाला केलात ते सांगा, कामापुरती बोला, असंही आता राकेश बोलत असतो. त्यावर आता राकेशला मामी बोलत असते की बघ, मी तुला यासाठी फोन केलेला आहे की आता अंजली आणि ईश्वरीमध्ये वादाची ठिणगी पडलेली आहे, पण त्या दोघांमध्ये गैरसमज असेच चालू ठेवायचे आहेत. इकडनं मीही भडकवते अंजलीला, पण तुम्हीसुद्धा त्यामध्ये थोडंसं विष पेरत जा. तुम्हीसुद्धा मुद्दामून त्यामध्ये काही ना काही गोष्टी बोलत जा, जेणेकरून ना आपल्या सगळ्या काही गोष्टी अगदीच मनासारख्या होतील, असं देखील आता म्हटलं जातं. जेव्हा आता या सगळ्या गोष्टी इकडे वल्लरी राकेशला सांगते, तेव्हा राकेशही हे काम हातात घेतो. तो म्हणत असतो की ठीक आहे, मी सुद्धा हे काम करतोच आहे. अंजलीला थोडं भडकवायचं, कारण अंजली आणि ईश्वरीमध्ये भांडणं होतील तेव्हाच तर या ईश्वरीला घराबाहेर काढण्यामध्ये ही यशस्वी होईल, असाही विचार ना आता इथे असणारी वल्लरी करत असते. वल्लरीने आता या सगळ्यामध्ये ना अंजलीला वापरून घ्यायचं ठरवलेलं असतं, का तर ईश्वरीला घराबाहेर काढण्यासाठी, आणि त्यासाठी ती नवनवीन चाली खेळत असते. राकेशला सुद्धा तिने आता आपल्या हातात घेतलेलं असतं. राकेशला जेव्हा ती या सगळ्या गोष्टी सांगते तेव्हा आता राकेशला या सगळ्या गोष्टी पटतात, आणि त्यानंतर तो हसत देखील असतो. दुसरीकडे आता बेडरूम
भागामध्ये ईश्वरी सगळं काही आवरत असते. तेवढ्यातच अर्णव तिथे गेलेला असतो. अर्णवला आता कळते की ईश्वरी अंजलीताईच्या बोलण्यामुळे नाराज झालेली असेल आणि म्हणूनच आता अर्णव अंजलीताईंबद्दल बोलण्यासाठीच ईश्वरीकडे जातो आणि ताई जे काही बोलली ते खरंच खूप चुकीचं होतं, पण तू मनाला वाईट वाटून घेऊ नकोस. त्यावर ईश्वरी म्हणते की नाही, मी वाईट वाटून नाही घेतलेलं, फक्त ताई बोलल्या ना तेव्हा थोडं मनाला लागलं, कारण ताईंवर आपणही चिडचिड करू शकत नाही आहे ना. कारण मी समजू शकते ताईंची चिडचिड का होते ती. ताई प्रेग्नंट आहेत आणि या प्रेग्नन्सीमध्ये हार्मोन्स चेंज होत राहतात आणि त्यामुळे थोडी चिडचिड होते. आपण समजून घेऊया. आपण समजून नाही घेणार तर कोण घेणार, असंही आता ईश्वरी म्हणत असते. ईश्वरी जेव्हा एवढं सगळं बोलते तेव्हा अर्णव तर ऐकतच बसतो. त्याला तर आता ईश्वरीचं कौतुक वाटतं, कारण हेच बोलणं तो अंजलीताईसोबत बोलायला गेला होता, पण तेव्हा अंजलीताईने मुद्दामून स्वतःमध्येच किती इगो आहे, ॲटिट्यूड आहे दाखवलं होतं. पण तेच विरुद्ध ईश्वरीने तर आता जराही इगो ठेवलेला नव्हता. ईश्वरी सरळ म्हणते की ताईंची ही चिडचिड होणं स्वाभाविकच आहे आणि उलट आहे ना, ताईंची चिडचिड होते म्हणून आपणही चिडचिड करायचं नाही. उलट या सगळ्यामध्ये राकेशचा फायदा होणार आहे. मग आपण राकेशचा फायदा करून का घ्यायचा? कारण आपल्याला काही झालं तरी ताईंना राकेशपासून लांब करायचं आहे आणि त्यासाठी ताईंच्या कोडबुक्समध्ये आपल्याला राहावं लागणार आहे. ताईंशी नीट बोलावंच लागणार आहे, असं देखील ईश्वरी आता अर्णवला सांगते. अर्णव म्हणतो की खरंच ना, तुझ्यामध्ये किती गट्स आहेत ना, म्हणजे तू किती एखाद्याला समजून घेते. मला तर वाटलं होतं की आता तू काय बोलशील, पण आता अर्णवने इतकं सगळं कौतुक केल्यानंतर ईश्वरी अर्णवला म्हणते की माझ्यासाठी ना तुमची शाबासकी खूप जास्त महत्त्वाची आहे. तुम्ही मला म्हटलात ना की हे सगळं तुझ्यामुळे झालं, तिथेच मी धन्य झाले, असंही ईश्वरी बोलून आता अर्णवचं कौतुक करत असते आणि त्याच वेळेला अर्णवलासुद्धा भरून आलेलं असतं. पण या सगळ्यामध्ये ना आता अंजलीने खूपच जास्त ॲटिट्यूडपणा दाखवलेला असतो, कारण आता अंजलीने ना आता नवीन एक कटकारस्थान केलेलं असतं. वल्लरीच्या सांगण्यावरनं केलं की काय कळत नाही आहे, पण पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं ती सगळ्या ज्या काही फाईल्स असतात अर्णवच्या ऑफिसच्या सात्विक फॅशनच्या, त्या सगळ्या बघत असते आणि त्यामध्ये अर्णव जे काही क्लाउड किचनला पैसे देतोय, क्लाउड किचनचं सगळं काही मॅनेज करतोय, या सगळ्याबद्दल तिला आता कळतं आणि तो मेंटेनन्सला एवढा खर्च करतोय असंही विचारलं जातं. त्यावर अर्णव म्हणत असतो की हे आधीच आपलं ठरलं होतं, पण हे सगळं कशासाठी, असं बोलून ती जाब विचारत असते. पैसा कुठे खर्च केला जातो या गोष्टीचं थोडं कॅल्क्युलेशन कर, असं बोलूनच ती आता त्याच्यावर चिडलेली असते. मग आता अर्णवला या गोष्टी पटत नसतात म्हणून अर्णव आता अंजलीसोबत वाद घालत असतो. तर दुसरीकडे वल्लरीने काही पत्रकार पाठवलेले असतात ईश्वरीच्या त्या क्लाउड किचनमध्ये आणि मुद्दामून ना आता एका माणसाला सुद्धा तयार केलेलं असतं. क्लाउड किचनच्या एका डिशमध्ये ना मुद्दामून झुरळ टाकलेलं असतं आणि तो माणूस ना तिथे पत्रकारांना बोलवून तमाशा करत असतो आणि म्हणत असतो की तुम्ही जेवणामध्ये झुरळ वगैरे टाकून देता आणि त्यामुळेच ना हा कांगावा इतका वाढत चाललेला असतो की ईश्वरीला सगळ्या प्रश्नांची उत्तरं सगळ्यांनाच द्यावी लागतात आणि त्यामुळे आता ही गोष्ट अर्णवलाही समजते आणि अर्णवला जेव्हा हे समजतं तेव्हा मात्र आता अर्णवला खूप मोठा धक्काच बसतो. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.